जय शाह इज बॅक इन फॉर्म, ही इज बॅक इन बिझनेस. आफ्टर धुरंधर त्याने आज पुन्हा त्याचं IPLचं जे मेन काम आहे स्क्रिप्ट रायटिंगचं, त्याला तो लागलेला आहे. जे काही लोक बोलत होते की बोरिंग मॅचेस चालले आहेत, वर्ल्ड कप नंतर काही रस नाही उरलाय, त्याने दाखवलं होल्ड माय क्लास. येस. आणि आय गेस पहिली मॅच झाली आहे IPLची आता. खरी सुरुवात झाली. IPL ला सुरुवात झाली असं वाटतं आपल्याला. आणि पण ती मॅच दिल्ली आणि गुजरात मध्ये झाली. त्याचं दुःख झालं, पण ठीक आहे. म्हणजे दिल्लीकडून ही या अशा मॅचची अपेक्षा नव्हती मला तरी पर्सनली. आणि चांगलं खेळ की काय म्हणजे अशी मॅच दिल्ली आणि गुजरात मध्ये होणं IPLच्या पहिल्या मॅच सारखी एक्सपेक्टेड नव्हतं. अशा मॅच कोणामध्ये व्हायला पाहिजे? MI, RCB, CSK, जास्तीत जास्त SRH. RCB एक ट्रॉफी जिंकली. आता हे लोक RCB ला त्या लीग मध्ये जिथे MI आणि चेन्नई आणि KKR आहेत. पण RCBच्या मॅचेस टफ व्हायच्यात आधीपासून. RCB आणि CSK ते आठवलंच जर 147 रनच्या बदल्यात त्यांनी 49 रन केले होते. टफ मॅच ते करतात. नाही पण तर तू RCB आणि CSK वाली एक मॅच आठवते असेल तुला, जडेजावाली नो बॉल वाली. नो बॉल वाली ती मॅच खूप काय म्हणतात एकदम एज वाली मॅच होती की नख आपण खाऊ ती वाली अशी वाली मॅच होती. नाही नख खाऊ वाला देतो एक असो. आपण आजच्या मॅच वर येऊया. GT वर्सेस दिल्ली झालेली आहे. नाव पण नाही आठवत. दिल्ली कॅपिटल्स. आजची मॅच त्यांच्यासाठी विसरण्यासारखीच होती आय गेस. कोणासाठी? दिल्लीसाठी. सो दिल्लीने टॉस जिंकलेला आणि बॉलिंग घेतली त्यांनी पहिले. आणि गुजरातने ऍज युजल साई सुदर्शन नाही खेळलेला आहे. नाही तो त्याने आधीच्या मॅच 70-73 रन मारले, पण ठीक आहे आज तो नाही खेळला. नाही पण त्याच्या आधीच्या मॅचला तो नव्हता खेळला. तो असा 3 पैकी 1 मॅच खेळला, 2 नाही खेळला. एक्झॅक्टली. पण ठीक आहे, साई सुदर्शनला आपण एवढं क्रिटिसाइज नको करूया. नाही ठीक आहे. तो तर कन्सिस्टंट आहे बऱ्यापैकी. एखाद ऑफ मॅच ऑफ खेळणार. आणि मला तेच वाटतं गुजरात अख्खं सीझन त्यांनी या टॉप 3 वरती काढलं. बरोबर. सो त्यांच्याकडे एक सीझन असं येणारच आहे की जिथे कदाचित ते लोक वरनं फायर नाही करणार किंवा 3 पैकी कदाचित 2 चालतील, एखाद चालेल. आणि गुजरातचा मेन कन्सर्न तर मिडल ऑर्डर आहे. राईट. सो साई सुदर्शन 7 बॉल 12 मारून गेले. त्यात त्याचे 2 4 होते. आणि त्यानंतर मग गिल पण चांगला खेळलाय. गिल सुरुवातीला खूप स्लो खेळत होता, पण ऍक्च्युली गिल स्टार्टला जे स्लो खेळत होता ते बटलर साठी खेळत होता. पण बटलर अल्ट्रा अग्रेसिव्ह खेळत होता. आणि बटलर जे इंग्लंड साठी करून नाही शकलाय या काही वर्षात, गेल्या काही वर्षात. गेल्या दोन्ही वर्ल्ड कप गेले T20चे त्याने नाही जे केलंय ते त्याने आज केलं. म्हणजे तो त्याच्या नेहमीच्या ओजी बटलर परत आला असं बोलू शकतो. प्रॉपर ते खांदा हलवण्याची टेक्निक. आणि त्याचा जो स्कूप आहे मागचा बॅटल स्कूप आहे, डील स्कूप जो काय तो मारत. सो बटलरचा स्कूप आलाच परत. प्लस त्याचे ड्राईव्ह ऑन द जो ते खेळतो विदाऊट काय म्हणतो ना बॅक अँड अक्रॉस मुवमेंट, ते सगळे शॉट त्याने पुन्हा खेळले. सो येस बटलर इज बॅक इन फॉर्म. सो गुजरातसाठी चांगली गोष्ट ती आहे. त्याने किती 27 बॉल 52 त्याच्यात 5 6 आले त्याच्या आणि 3 4 आले. स्ट्राईक रेट 152च्या 192च्या स्ट्राईक रेटने सॉरी 152च्या आसपास स्ट्राईक रेट गिलचा होता. 155चा स्ट्राईक रेट होता. सुरुवातीला एकदमच कमी होता. सुरुवातीला तो आय गेस 15 बॉल 20 वगैरे अशा. ऑलमोस्ट त्यानंतर मग त्याने थोडं 40 रन्स जेव्हा त्याचे झाले त्यानंतर थोडं त्याने पिक करायला चालू केलं. मग त्याने कुलदीप यादवच्या एका ओव्हरला खूप चांगले 2 6 मारले. कुलदीप यादवला एक त्याने स्लॉक स्वीप मारला, कडक मारला भाई गिलने, कडक मारला. म्हणजे सुरुवातीला मॅच बघताना असं माझं होत होतं की आज पॉडकास्ट मध्ये गिलला पुन्हा क्रिटिसाइज करायची वेळ येते की काय T20 मध्ये तरी ऍटलिस्ट. पण नंतर मग त्याने पिकअप केला चांगला. आणि मग 45 बॉल 70 मारले त्याने 155च्या स्ट्राईक रेट. त्याने 5 6 पेले. ते मग 2 तर कुलदीपला झाले. कुलदीप आय गेस आज खूपच म्हणजे माहित नाही दिल्लीची लूज वाटत होती मला इन जनरलच बॉलिंग. आज मॅग्राथला पण तिकडे खूप मारले. 4 वर 55 दिले मुकेश मॅग्राथ. पण तेच मी जे तुला मागच्या कुठल्या व्हिडिओत म्हटलं होतं तेच मला वाटतं की या IPLचा पर्पल कॅप विनर लुंगी इंजिडी आहे. आणि त्याने आज पण बघशील तर जिथे सगळे ह्या रेटने रन देत होते त्याने 4 ओव्हर 24 रन दिले आणि एक विकेट काढली. डीजे ब्रावोने काहीतरी दिलंय त्याला, कडक दिलं. आणि तेच लुंगी इंजिडी कडक चेन्नईत विकलिंग होती. एक हॅमस्टर वरती टाकायची व्हिडिओ बनत असते. तर लुंगी इंजिडी ते प्रॉपर ट्रान्सफॉर्मेशन आहे मला वाटतं त्याच्या बॉलिंग मध्ये. 4 ओव्हर 24 रन्स दिलेत तू बघशील तर आता मला असं वाटतं की कदाचित त्याचा बॉल खेळायला असं मला वाटतंय.
त्या दिवशी रोहित शर्मा बघशील तर रोहित शर्मा त्याचा बॉल खूप कम्फर्टेबल खेळत होता. सो कदाचित जे टेक्निकली साऊंड बॅट्समन असतील जे फार असे हिटर अग्रेसिव्ह चॅनल्सने नाही खेळत, कदाचित पण विराट गिल आणि साई सुदर्शन रोहित शर्मापेक्षा जास्त टेक्निकली साऊंड बॅट्समन आहेत. फक्त टेक्निक एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स मॅटर करतो ऑब्विसली. पण एनगीडीने 4 ओव्हरमध्ये 24 रन्सच दिले, त्याच्याने 1 विकेट घेतली. सो आय गेस आज कॉमेंटेटर बोलताना पण ते बोलत होते की त्याचा बॉल डिप होतोय चांगला, म्हणजे स्लोअर बॉल जो तो टाकतो तो खूप चांगला डिप होतो आणि बॅट्समनला लगेच डिप होणारा बॉल लगेच पिक करणं खूप कठीण असतं. ब्रॅव्होचं पण स्किल, हा एक्झॅक्टली, ब्रॅव्होचं पण स्किल होतं. आणि त्या दिवशी त्याने बोल्ड कोणाचा काढला, ईशान किशनचा डिप होणाऱ्या बॉलवरच काढला त्याने SRH बरोबर जी मॅच झाली एनगीडीची, मधल्यामध्ये थांबवून. हा एक्झॅक्टली. सो आय गेस मला असं ओव्हरऑल या IPL मध्ये वाटतंय की 2 माणसं खूप वर येतील, एक तर देवदत्त पडिक्कल आणि लुंगी एनगीडी बॉलिंग मध्ये. सो येस, त्यानंतर एक क्रुशल कॉल घेतला गेला गुजरातकडनं. बटलर काहीतरी खालती बसलेल्या बॉलला आउट झाला कुलदीपच्या. नंतर बॉल होता जो जास्त उडाला नाही तेव्हा तो बोल्ड झाला. एक क्रुशल कॉल घेतला यांनी गुजरातने, जो मला वाटतं ते अख्खी IPL फॉलो करतील. वॉशिंग्टन सुंदरला त्यांनी टू डाऊन आणलं. सो या इट वॉज अ सरप्राइझिंग कॉल आणि ऑब्व्हियसली वर्क पण झालाय. आणि तसा टेक्निक चांगला बॅट्समॅन आहे सुंदर, तसा बघशील तर तू. पण आज त्याने वेगळा अप्रोच घेतलेला. आज त्याला फक्त लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्येच मारायचे होते सगळे शॉट त्याने तसेच मारले सगळे, आणि आज ते वर्क झालेत. पण मला या टेक्निकचा आज प्रॉब्लेम वाटतं की तुला हे खूप टेम्पररी सोल्युशन आहे रन्स करायचं, राईट. आणि आय गेस त्यांचे बाकी सगळे बॅट्समन टेम्पररी बॅट्समन आहेत. शाहरुख खान, राहुल तेवातिया. सो त्यामुळे टेम्पररी चालतं. हा ऍक्च्युली रे, त्याला रन्स तरी झाले. आज त्याने 55 रन्स मारले 32 बॉलमध्ये, त्यात त्याने 6 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळला. 6 फोर्स आणि 2 सिक्स मारले. 171चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. सो आय गेस वॉशिंग्टन सुंदरने, कसं सांगू मला तर कळत नाहीये ते चांगलं आहे हे त्याच्यासाठी. ही जी त्याने टेक्निक मध्ये चेंज केली आहे की भाई आता मला लेग साईडलाच खेळायचं, ती या मॅच पुरताच असणार आहे की ओव्हरऑल IPL मध्ये ते कॅरी होणार आहे सेम मला असं वाटतं की जर तो असं तू म्हणतोस केलं तर त्याला 2 मॅच नंतर कोणतरी पकडणार, तो पण त्याच्यात काहीतरी इम्प्रुव्हमेंट आणणार. सो तो करेल ऍडजस्ट असं मला वाटतं. आणि बाकी मला असं वाटतं की सुंदर जरा पेशंटली खेळतो, त्यामुळे तो करेल ते मॅनेज, कारण तो टेस्ट मध्ये खूप चांगला बॅट्समन आहे. सो ते त्याच्याकडे ऍडजस्टमेंटची ती केपेबिलिटी असणार. बरोबर आहेच. तो ड्राईव्ह वगैरे तर मारतो, तो कदाचित लॉफ्ट नसेल करत, वरचे शॉट नसेल मारत, बरोबर, पण तो ड्राईव्ह वगैरे तो मारतो, कट वगैरे पण खेळतो. राईट. येस. आणि वॉशिंग्टन सुंदरने 55 रन्स मारले. त्यानंतर आला ग्लेन फिलिप्सने ठीकठाक केली. 9 बॉल मॅरेथॉन त्याने खेळली. येस, 9 बॉल 14 रन्स केलेत त्याने आणि 1 4 1 6 मारून आउट झाला तो. येस. आणि शुभमन गिल बऱ्यापैकी खेळला शेवटपर्यंत. 45 बॉल 70 रन्स मारलेत त्याने 155च्या स्ट्राईक रेटने. गिलचं काय वाटतं तुला? गिल इंडियामध्ये परत येतोय का T20च्या साईड मध्ये? मला जेन्युअनली असं वाटतं की ज्या पद्धतीचे बॅट्समॅन वैभव सूर्यवंशी किंवा जयस्वाल आहेत, बरोबर, किंवा ऑलरेडी टीम त्यांच्या पुढे जाऊन आहे, तर तुला ह्या अख्ख्या सेटअप मध्ये एक तर मला गिल असं वाटतं की गिल टू डाऊन नाही घेऊ शकत. आणि ऑलरेडी तुझ्याकडे संजू तुला ओपनिंगच्या खाली दिसत नव्हता किंवा वन डाऊनच्या खाली दिसत, तसं मला वाटतं गिलचं. गिल तुला ओपनिंगच्या खाली कुठे दिसूच शकत नाही. बरोबर. सो मला वाटतं की तो, आणि ऑलरेडी खाली जर असेल तर तिलक वर्मा आहे त्या स्टाईलचा बॅट्समन, बरोबर. आणि वर खूप कॉम्पिटिशन आहे टाईट. आणि जरी खाली तिलक नसला आणि वैभव सूर्यवंशी खूप जास्त काय म्हणतात जोरात दार ठोकवतो. मला वाटतं वैभव सूर्यवंशी येणार T20 मध्ये तरी येणार तो. आय एम शुअर तो येणार. कारण आता ह्या वर्ल्ड अभिषेक शर्मा पण जरा ऑफ चाललाय, पण अभिषेक शर्माला काढणार नाही. अभिषेक शर्मा, संजू तरी हे 1-2 वर्ष कुठे जात नाही असं वाटतं मला इंडियन टीम. मला असं अभिषेक शर्माबद्दल असं वाटतं की त्याचा एखादा वाईट पॅच आहे तो खूप मोठा पॅच चालणार आहे. सो जरा त्याचं मला डायसी वाटतंय आताच्या घडीला. आणि संजूच्या साईडने एज नाहीये कदाचित, तो ऑलमोस्ट KL राहुलच्याच एजचा असेल, थोडासा लहान असेल. सो मला वाटतं पुढे जाऊन वैभव सूर्यवंशी, जयस्वाल हे टीम मध्ये असतील. आणि मिडल ऑर्डरला समजा जर तिलक वर्मा अगदीच गेलाच तर मग मध्ये खेळायला तुझ्याकडे समज अय्यर आहे फॉर एक्झाम्पल, बरोबर, किंवा तुझ्याकडे ईशान किशन आजच्या तारखेला. सो मिडल ऑर्डरला पण इंडियाकडे खूप प्लेयर्स आहेत असं मला वाटतं. राईट. पण सो आज चांगला नॉक आलाय. 19 इनिंग नंतर गिलची T20 मध्ये हाफ सेंचुरी आली. 19 इनिंग्स लागला त्याला T20 मध्ये पुन्हा हाफ सेंचुरी मारायला. सो आय गेस इट्स अ गुड साईन इंडियासाठी. इट्स अ गुड प्रॉब्लेम जर तो तसाच फॉर्म मध्ये राहिला तर. प्लस तू त्याला लिडरशिप रोल मध्ये पण बघतोस, म्हणजे इन जनरल कोच आणि आपले कोच त्याला लिडरशिप साठी पण बघतात. सो इट्स अ गुड प्रॉब्लेम टू हॅव, बरोबर, राईट. सो गुजरातने पहिली बॅटिंग करून 210 रन्स मारले, जे की थोडे जास्त व्हायला हवे होते.
पण ठीक आहे 20 ओव्हरला 210 रन आता चालून जात मॅच जिंक. हा ऍव्हरेज स्कोर आहे, ऍव्हरेज स्कोर आहे. हा येस येस. त्यानंतर आलेले आहेत. त्यानंतर दिल्लीने आल्यापासून मारायला सुरुवात केली, एस्पेशली निसंका जे त्याने क्लास आहे भाई, क्लास बॅट्समन आहे श्रीलंकेकडून जो नवीन आलाय. पण माहित नाही श्रीलंका ओव्हरऑल टीम म्हणून तेवढी चांगली नसते कधी. पण ह्या वर्ल्ड कपला त्यांनी काय काय असे प्रॉमिसेस दाखवले पहिल्या राऊंडला वर्ल्ड कपच्या, ते सेकंड राऊंडला जरा माती खाल्ली त्या लोकांनी. त्यांनी पुन्हा पाकिस्तानला मारलं शेवटच्या मॅचला. आणि त्यांनी जी ऑस्ट्रेलियाची मॅच खेळली त्यात जे निसंकाने करून दाखवलं, आणि इव्हन त्यांचा कुशल मेंडिस मला जाम आवडतो प्लेअर म्हणून. कॅप्टन कुशल मेंडिस नाही, शनाक होता. तर निसंकाने आज पण तेच केलं. त्याने आय गेस अशोक शर्मा म्हणून एक बॉलर आहे, अशोक शर्माला 23 रन्स मारले एका ओव्हरला. त्याने कडक हिटिंग केली, स्लॉगिंग केली त्याने प्रॉपर, पण कडक केली. तो खरंच चांगला बॅट्समॅन आहे. 3-4 1-6 आला आय गेस त्याच्या ओव्हरला. आणि तो मला वाटतं की कम्प्लीट शॉट घेतो, तो हाफ वे शॉट नाही, हाफ हार्टेड शॉट्स नाही घेतो, प्रॉपर बॅट टाकतो. पण तो त्याची साईज जेवढी आहे त्या हिशोबाने तो खूप पॉवरफुल बॅट्समॅन आहे. म्हणजे थोडं ईशान किशनच्या झोन आलं आहे की भाई छोटा पॉकेट बडा धमाका, छोटा रॉकेट बडा धमाका. हा टेक्निकली पण साऊंड येतो. सो त्यामुळेच तो श्रीलंकामध्ये जर तो खेळतो त्याला स्पिनिंग विकेटवर खेळायची सवय, तुला टेक्निकली साऊंड बॅट्समॅनच मिळणार तिथून, जरी तो हिटर असेल तरी. जयसूर्या बघशील तर तो जयसूर्या पण टेक्निकली खूप चांगला होता. सो निसंकाने वर येऊन 24 बॉल 41 रन्स मारत 170च्या स्ट्राईक रेटने खेळला तो. त्यात 1 6 होता आणि 6 फोर्स होते. आणि KL राहुल आजचा दिल्लीचा जर काय म्हणतात दिल्लीच्या साईडने जर कोणाला मॅन ऑफ द मॅच मिळायला हवं, नाही ऍक्च्युली मिलर आहे. पण KL राहुल त्याच्या दोन्ही मॅच तो खराब केला होता, 0-1 शमीने जी विकेट घेतली त्याच्यावर. सो त्यात KL राहुलचा फॉर्म खूप चांगली गोष्ट आहे दिल्लीसाठी, इंडियासाठी पण. मला जरा डाऊट आहे की तो इंडियाच्या सेटअप मध्ये पुन्हा दिसणार आहे T20 सेटअप मध्ये, जेव्हा की ही इज अ केपेबल बॅट्समन माझ्यामध्ये, आणि लीडर पण चांगला आहे तो. पण मग तेच झालं, KL राहुल जसा निसंग खेळत होता त्याने एका पॉईंट नंतर थोडा वेळ त्याला दिला चान्स, नंतर राहुलने पण मारायला सुरुवात केली, आणि राहुलने त्याचे क्लासिक ड्राईव्ह मारले, 2-3 क्लिक्स मारले. KL राहुलने प्रसिद्ध कृष्णाच्या ओव्हरला जे उचलून फेकलं त्याला बाई, कमाल म्हणजे क्लास. तुला काय असतं तुला कळेल जर आपण विराट आणि रोहित यांच्या पुढे गेलो जरा, तर KL राहुलचा क्लास आपण बघा. करेक्ट भाई त्याने उचलून फेकले. त्याने ऑब्व्हियसली प्रसिद्ध कृष्णाने वाईट बॉलिंग टाकली त्या ओव्हरला, स्लॉट मध्ये दिले सगळे बॉल्स. इव्हन नंतर त्याने एक स्क्वेअर कट मारला प्रसिद्ध कृष्णाला. कमाल भाई कमाल. तू त्या ज्या ओव्हरचं म्हणतोस त्याच ओव्हरला पहिल्या बॉलला त्यांनी निसंगाचा विकेट काढला, सेकंड आय गेस डॉट आला, नंतर डायरेक्ट 6 आणि 4 मारायला सुरुवात केली. सो त्याचा पण इन जनरल अप्रोच बदललाय मला बॅटिंगचा. KL राहुल जे आपण इन जनरल थोडा रिग्रेसिव्ह म्हण किंवा थोडं काय म्हणतो ना ऑर्थोडॉक्स बॅट्समन, बोरिंग बॅट्समन जे आपण म्हणायचो, त्याने थोडंसं स्वतःला रिग्रेसिव्ह बोललास तू. त्याला रिग्रेसिव्ह म्हणजे इन टर्म्स ऑफ बॅटिंग अप्रोच, की विकेट गेली की डॉट काढा, विकेट गेली की सिंगल टाका, नांगर टाकायचा. 23 ला टाकली होती त्याने. जाऊ दे, लेट्स नॉट गो बॅक. असं पण त्याने आज 92 रन मारलेत 42 बॉल मध्ये, त्यात 4 6 आणि 52 बॉल मध्ये, सॉरी त्यात 11 फोर्स होते. सो 11 फोर्स तेच आहे पुन्हा की भाई टेक्निकली तो केवढा साऊंड आहे. जर तुझे 11 फोर्स त्याचे येतात आणि 176च्या स्ट्राईक रेटने मारले, आणि खूप लेट पण खेळत होता तो प्रॉपर गॅप मध्ये बॉल मारत होता, आणि स्पेशली त्याने 1-2 जे फ्लिक वगैरे मारले ते त्याचे शॉट्स, आणि बाकी ड्राईव्ह वगैरे त्याचे होतेच, आणि तो प्रॉपर आज फील्ड बघून व्यवस्थित खेळत होता. येस. आणि निसंकाची विकेट गेल्यानंतर मित्रांनो आलेला आहे नितीश राणा. नितीश राणाबद्दल काय म्हणणं आहे आयुष्यात, मला त्याचं आतापर्यंत नाही काय, तो KKR मधून ठीकठाक खेळला. तुझं म्हणणं आहे की तो मुंबईत ना 17 साली जे खेळला तेच तो चांगला खेळला, आणि त्यानंतर तो कुठे चांगला तो इन बॅट्समन म्हणून पण एवढा नाही आवडत रे. म्हणजे तो राडे चांगले करतो. राडे चांगले करणारे खूप आहेत आपल्याकडे. दिग्वेश राठीचा राडा, आयुष बदोनीचा राडा फेमस आहे त्याचा राडा. राईट. पण माहित तू कधी असं म्हणजे तुला मॅच जिंकून जाईल किंवा ऍटलीस्ट अँकर तरी करेल असं पण नाही वाटत कधी त्याची ऑफ मॅच. समज तो जो 3-6 त्याने 6 मध्ये 6 वेळा त्याने चांगले 6 चांगले खेळले, आणि तो हँडी बॉलर होता की काही. बरोबर. त्यामुळे प्रॉमिसवर त्याला सतत घेतलं गेलं. पण आता मला असं वाटतंय की आज पण तेच झालं त्याचं. राशिद खानने त्याला पहिल्या का दुसऱ्याच बॉलला आउट केलं, पण तो ह्याच्यावरती वाचला, रिव्ह्यूवरती वाचला. नंतर त्याने 4 मारला, पण त्याने पुन्हा एक बॉल उडवायला गेला, तो पुन्हा आउट झाला. सो मला वाटतं की तो त्याच्या चुकांमधनं फार काही शिकत नाही, आणि तेच आहे त्याचे जे कंटेम्पररी प्लेयर्स होते. समज त्याचे कंटेम्पररी प्लेयर्स कोण होते, साधारण हार्दिक पांड्या समजा पण त्याचा कंटेम्पररी मानला, तो पण 15-16 वगैरे त्याच आसपास आला होता खेळायला. सो तो म्हण किंवा असे बरेच बॅट्समॅन असतील. गिल तर लेट आहे, गिल लेट आला.
सो त्याच्या काळातले बरेच प्लेयर्स पण खूप पुढे निघून पुढे गेले, निघून पण गेले, तो हा. माझ्या मते त्याच्या एका मोल्ड मध्ये अडकला आणि तेच तो कम्प्लीट नाही होऊ शकला मला वाटतं बॅट्समन म्हणून. खूप अशा प्रॉमिसिंग गोष्टी होत्या पण त्याचं काही पुढे झालं नाही पण. बरोबर, पण बघायला पण मजा नाही तरी तो एक अजून ड्रॉबॅक वाटतो. जर तो IPL घेतो तर ऍटलीस्ट आय प्लीजिंग तरी असला पाहिजे. कपडे काढून खेळला तर चालेल. जाऊ द्या, मी बोललो असतो काहीतरी पण आपल्याला इथे बॅन करतो. आपण तुझी आयडेंटिटी नको रिव्हील करू. नंतर समीर रिझवी जो दिल्लीसाठी चांगला खेळलेला 2 मॅचेस, 2 मॅचेस तो आज गोल्डन डकवर आउट झाला. त्याची राशिद खानने त्याला पहिल्याच बॉलला काढलं आणि आज फायनली राशिद खान फॉर्म मध्ये आलाय. बरेच लोक असं म्हणत होते की राशिद खान नीड्स टू टेक अ ब्रेक फ्रॉम क्रिकेट. तो अगदीच लहानपणापासून खेळतोय, सो त्याला त्या ब्रेकची गरज आहे. ही नीड्स टू वर्क, टेक अ ब्रेक, जस्ट चिल, देन रिइन्व्हेंट हिमसेल्फ, तसं सगळं होतं. पण राशिद खान तो पुन्हा तेच त्याची अॅक्युरेसी आणि त्याचा इन जनरल काय म्हणतो त्याचे गुगली जे वर्क करतात, सो त्याने आज पुन्हा त्याच्यात जुन्या फॉर्मला आला. पण तू बघशील तर KL राहुल त्याचे गुगली पिक करत होता, व्यवस्थित पिक करत होता त्याचे गुगली. सो टेक्निकली केवढा साऊंड आहे KL राहुल ते आपल्याला कळू शकतो. खरं. आज तू आथिया शेट्टी काय वाटतोस मला? एवढं KL राहुलचं कौतुक काय करतोस? कारण आवडली त्याची इनिंग बाई. त्याने प्रसिद्ध कृष्णाच्या ओव्हरला जे मारलेत ना, कमाल, मजा आली बघायला. खूप नाही मारलं त्याने, खरंच चांगली बॅटिंग केली. आणि आउट झाल्यानंतर आथिया शेट्टी बिचारी, आथिया नाव आहे तिचं? आथिया. हो, आथिया पहिल्यांदा ऐकलं रे ना मी. आथिया भोगासी असावे साधू. आथिया खंडाला. क्या बात आहे. गुड. जॉनर सोडून क्या बात आहे. आय लाईक इट. हा, त्यानंतर तिचा एक शॉट लागला, उदास होती तर जाऊ पण क्रिकेटवर बोलू जरा आपण. तर राशिद खान, तुला काय राशिद खान बद्दल? तो आलाय जरा त्याच्या जुन्या फॉर्म मध्ये, पण त्याला पण मला काय वाटतं तो नॅचरली टॅलेंटेड बॉलर आहे खूप. सो मला वाटत नाही की तो जास्त वेळ आउट ऑफ फॉर्म राहू शकतो. तो कधीही तो कमबॅक करणारच होता. आणि आय गेस आता किती एज असेल त्याचं खरं 32 असेल. पेपर 27 का 26. नाही, मला नाही वाटत तो जास्त वेळ आउट ऑफ फॉर्म राहू शकतो. सो आता हे कंटिन्यू चालेल. करेक्ट आहे. आणि तेच गुजरातची अख्खी जर बॉलिंग कोणावरती रिलाय करते तर तो राशिद खान. कारण रबाडा इज आत्ताच्या काळात रबाडा इज नॉट अ T20 बॉलर, तू बघशील तर. आणि बाकी त्यांच्याकडे सिराज आहे जो कुठल्याही फॉर्मॅटचा बॉलर असू शकतो, पण ऐन मुवमेंटला कुठेही तो माती खाऊ शकतो. आज दिसलं पुढे. त्यानंतर समीर रिझवी 0वर गेला. त्यानंतर डेव्हिड मिलर आला. डेव्हिड मिलरला फिल्डिंग करताना ऑलरेडी तुझा इंजर्ड झालेला डेव्हिड मिलर. आणि मिलरने आज ते नवीन शॉट नाही, त्याचा जुना शॉट आहे, तो काहीतरी हाफ शॉट मारतोय, त्याचा काहीतरी पुल शॉट आहे, जसं तो अर्धाच मारतो, पूर्ण बॅट फिरवत पंच सारखं असतं. त्याच शॉटला त्याचा हात जरा हल्ला पुन्हा, मग त्याने काहीतरी ब्रेक घेतला. मग KL राहुलने 2 विकेट काढले. रनआउट केलं KL राहुलने. त्याला स्वतःची विकेट टाकली. नाही, पण तो बॉल खूप अनकम्फर्टेबल होता KL राहुल साठी. कुठला? KL राहुल जो आउट झाला तो? नाही, स्टब्स ज्या बॉलला रनआउट झाला तो बॉल KL राहुलने ऑलमोस्ट असा मारला आणि तो खूप अनकम्फर्टेबल पोझिशन मध्ये होता धावण्यासाठी. सो ट्रिस्टन स्टब्स ऑलमोस्ट पोहोचलेला स्ट्रायकर एंडला, पण मग तेच की KL राहुल त्या पोझिशनलाच नव्हता की तो धावू शकेल. त्या मोमेंटला KL जास्त इम्पॉर्टंट होतं, त्यामुळे विकेट सॅक्रिफाईस झाली स्टब्सची. आणि बाकी नंतर जे काय घडलं, सिराजच्या वर पासून जो ड्रामा सुरू झाला, पहिल्यांदा KL राहुल आउट झाला, तर KL राहुल आउट होणं आणि हे त्याचं जे मॅच फिनिश न करण्याबद्दल काय वाटतं तुला? नाही, आय गेस KL राहुल नीड्स टू फिनिश मॅचेस नाउ. कारण की माहिती तो खूप चांगला प्लेअर आहे, पण त्याची मला एकच मॅच आठवते त्याची, जेव्हा त्याला सेंचुरी पूर्ण करायची होती, त्यासाठी त्याला 4 हवा होता आणि त्याने 6 मारला. तीच मॅच आठवते जो तो शेवटपर्यंत घेऊन गेला. आणि एक मला त्याची जेव्हा डेब्यू आली आठवते टेस्ट मध्ये, पण जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियामध्ये सेंचुरी टाकलेली. करेक्ट. सो मेजरली मॅच विनिंग इनिंग्स असं मला खूप कमी आठवतं KL राहुलच्या. तो इज अ मॅच मेकर, म्हणजे तो मॅच बनवू खूप चांगला शकतो, पण ती फिनिश लाईन म्हणजे जे हार्दिक पांड्या करतो, जे विराट कोहली करतो, राईट, जे धोनी करायचंय की काही, राईट, रोहित शर्मा, तो जे जसं की हे जे तू म्हणतोस ना आता की तू पांड्या आणि धोनीला काढून टाकत ना, कारण ते दोघं फिनिशर असतात. पण जे विराट आणि रोहित किंवा इव्हन तू आत्ताच्या काळात फॉर दॅट मॅटर गिल पण कधी कधी करून जातो की जर त्यांनी एक इनिंग खेळली असेल ना, बिल्ड केली असेल ना, तर ते ट्राय मॅच संपवून. तुला असं वाटतं की इथनं पुढे मॅचच नाही. समज रोहित पण आउट होता 90 मध्ये, पण तो मॅच ह्या पोझिशनला नेतो की तिथून हरू शकत नाही. बरोबर. सो KL राहुल ते नाही करत असं मला वाटतं. मला तर त्याच्या प्रॉमिनंट इनिंग लक्षात आहेत. पंजाब मध्ये असताना त्याने मुंबई अगेन्स्ट एक मॅच अशी होती, तो काहीतरी 90 वगैरे. पंजाबचा आय गेस ते एकच सीझन होतं ज्यामध्ये त्याने प्रॉपर गोष्टी घडवलेल्या आणि प्रॉपर मॅच बनवून जिंकवलेल्या. त्या सीझन नंतर आय गेस नाही
करेक्ट. ते हे आहेत कधी. सो त्या जेव्हा अश्विन कॅप्टन होता तेव्हा त्याची अशी इनिंग मला लक्षात आहे. तो कॅप्टन असताना पण त्याच्या 1-2 इनिंग अशी लक्षात आहेत ज्यात त्याने फिनिश नाही केलं असं मला वाटतं. सो के.एल. राहुलचा जरा तो एक इश्यू पेक्षा तो त्याचा एक राहतोय किंवा ते माहित नाही तुझं कसं टेम्परामेंटचा इश्यू असतो किंवा एखाद्या म्हणजे ते स्वभावावर पण असेल बऱ्याच गोष्टी की कंटाळा आला मला. नाही कंटाळा आला नाही की कसं सांगत मला एक्सप्लेन नाही करता ते स्वभाव त्या मुवमेंट्स मध्ये क्लच करून जाणं आणि कॉन्फिडन्स भाई मी मॅच संपवणार. जर हार्दिक पांड्याकडे कॉन्फिडन्स आहे की मी मॅच संपवणार भाई काही झालं तरी. जसं की के.एल. राहुलने इंडियासाठी फिनिश केलेल्या मॅचेस मध्ये माझ्या मते त्याच्यासमोर हार्दिक पांड्या राहिलाय, त्याच्यासमोर जडेजा राहिलाय, बरोबर किंवा समज तो आता ह्या टीम मध्ये असेल तर त्याच्यासमोर कदाचित तुला अक्षर पटेल लागेल किंवा मिलर फॉर दॅट मॅटर लागेल तुला असं मला वाटतं. सो या के.एल. राहुलचं जरा ते तो एक इश्यू वाटतो पण बट ही इज अ ग्रेट बॅट्समन. ते त्याबद्दल काहीच शंका नाही, कोणीच डिनाय नाही. आणि बाय द वे सरप्राइझिंगली तुला माहितीये का आतापर्यंत आयपीएल मध्ये जेवढे प्लेयर्स झालेत सगळ्यात जास्ती लवकर 4,000 केलेले प्लेयर्स मध्ये तो आहे. 4 का 5,000 त्याने 112 का 113. बट स्टील ही इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ फिनिशर. फिनिशर पेक्षा तो त्याला तेवढं ग्रेटनेसने बघितलं जात नाही जेवढं बाकीच्या बॅट्समॅन. बरोबर राईट. ते नेहमीच ते बिचार साधं राहिलं पूर्ण. आणि आय गेस ते साधंच राहील कारण ते कसं सांगू ते ऍज अ ह्युमन बिंग तसा नाही वाटत मला. सो इन्स्टिंक्टिव्हली तो ऑरा तसा नाही असं थोडं ते द्रविडच्या झोन मधलं. करेक्ट. ऑल कर्नाटकी बॉईज आर सेम. येस. संजू पण बघ तो केरळाचा आहे बाय द वे. अच्छा सॉरी माय बॅड. असं आपण डेव्हिड मिलर वर येऊया. डेव्हिड मिलरने आज प्रूव्ह केलेलं आहे आउट झाला तो मिलर परत आला तुटलेल्या हाताने. डेव्हिड मिलरने आज प्रूव्ह केलं की तो साऊथ आफ्रिकेचा आहे. पण त्याने हे पण प्रूव्ह केलं की तो काय करू शकतो हार्दिक पांड्यासोबत जर तो 6 गेला असता. ऑब्व्हियसली तेव्हा पण त्याने कधी सिंगल दिला नसतं महाराजला त्या मॅचला. सो डेव्हिड मिलरने आज 30 बॉल 41 रन्स मारलेत. 20 बॉल प्रत्येक 10 बॉल एक्स्ट्रा का बघतोस मला कळत नाही. दिसताना मला एक्स्ट्रा दिसतंय. 20 बॉल 41 रन्स मारलेत. तुला प्रेम पण एक्स्ट्रा. चल असं जाऊ दे हे 25 नको मारूया आपण आता. 20 बॉल 41 मारलेत नॉट आउट राहून. ते सुद्धा त्याने 3 4 आणि 3 6 मारलेत. एक त्याने प्रसिद्ध कृष्णाला मारला रे कव्हर्स वरून. प्रसिद्ध कृष्णा नाही सिराजला मारला तो शॉर्ट आर्म मारला तो म्हणतोस. नाही कव्हर्स वरून जो मारला तो थोडा खालनं गेला तो नाही 106 मीटर गेला तो प्रसिद्ध कृष्णा शेवटच्या ओव्हरला. तो तर काय शॉट होता. आणि मला असं वाटतं की त्याच्या हाताला लागल्यामुळे त्याचं अख्खं कॉन्सन्ट्रेशनच बॅट फ्लोवरती आलं होतं की आता त्याला माहितीये की नुसती ताकद नाही लावू शकत आता मला फ्लोवर टायमिंग आणि फ्लोवर सो आणि पॉझिटिव्ह किंवा इन तो कसला गेला बॉल तो ऑलमोस्ट टेरेसवर जाऊन पडला. पण मला वाटतं की त्याला ओव्हर पिच एक बॉलिंग टाकत होते. सिराजने पण त्याला एक शॉर्ट बॉल टाकला सिराज जो गेला तो अर्धा शॉट बरोबर आणि तो कडक गेला. तो बॉल त्या बॉलने ट्रॅव्हलच कडक केला त्या बॉलने पण. आणि मग शेवटच्या त्याच्यानंतर पुन्हा सिराजने एक ड्राईव्ह मारला. ड्राईव्हचा एक 4 गेला जस्ट तो हाला लागला होल्डिंगला लागला खाली. सो तो पण शॉट त्याचा भारी होता. आणि त्यानंतर त्याने अजून एक त्याला 4 मारला सिराज मिलरने. आणि नंतर शेवटच्या ओव्हरला हेच पुन्हा त्याला ओव्हर पिच बॉल टाकला ह्याने प्रसिद्ध कृष्णाने. पण मग नंतर जे शेवटच्या 2 बॉल 2 वर मॅच आणली मिलरने त्यानंतर जे घडलं ते आय गेस तेव्हा दॅट वॉज सिनेमा. तेव्हा पहिलं इन्स्टिंक्ट त्याचं हे असायला हवं होतं की मॅच सेव्ह करणं. बरोबर राईट. ऑब्व्हियसली मॅच जिंकायचीच आहे. ऑब्व्हियसली कोणालाही मॅच जिंकायची असेल पण पहिलं इन्स्टिंक्ट हेच असायला हवं की मॅच सेव्ह केली पाहिजे आपण. जे की तिथे इझिली सिंगल अवेलेबल होता. आणि पोस्ट मॅच मध्ये इरफान पठाणने हेच सांगितलं की जर त्या बॉलला मॅच सेव्ह झाली असती तर पुढे खूप जास्त पॉसिबिलिटीज होत्या. प्रसिद्ध कृष्णा वाईट बॉलिंग टाकत होता या मॅच मध्ये. प्रसिद्ध कृष्णा वाईट टाकू शकत होता. प्रसिद्ध कृष्णाचं तेच आहे. आज मी त्याची बॉलिंग बघत होतो. त्याने पहिल्या ओव्हरला 3 का 4 रन दिले असं त्याचा सीन होता. तर माझं म्हणणं तो टेस्टची बॉलिंग इकडे करतो. नाही तर इरफान पठाण ते सांगत होता की कुलदीपने एकतर पहिलाच सिंगल खूप चांगला काढून दिलेला त्याच ओव्हरला. आणि कुलदीप बरा बॅट्समन. सो त्याच्यावर तेवढा विश्वास दाखवायला पाहिजे होता डेव्हिड मिलरने की एक बॉल एक हा मारेल. किंवा जरी नाही मारला जसं मगाशी तू बोललास ऑफ द कॅमेरा की डेव्हिड मिलर इज अ गुड रनर. राईट. सो नॉन स्ट्राईक एंड वरून तो धावत जाऊन एक सिंगल बाय मध्ये मिळालाच असतं त्याला. बाय शेवटच्या बॉलला कुलदीप पण चुकीचा धावला तुला माहितीये का. हो तो लेट धावला आधीच धावायला. बॅकअपच नाही केला. आणि प्रसिद्ध कृष्णा मला वाटत नाही की तुला मंगळ करणार आहे. तो त्या गरमागरमीत आय गेस ते डोक्यात पण नाहीत लोकांच्या. तू सोड बॉल टाकल्यानंतर पण तो पाहिला. तो बराच लेट पाहिला. बॉल सुटल्यानंतर पाहिला. एक्झॅक्टली. सो आय गेस ही हातातली मॅच होती दिल्लीने स्वतःच्या 2 पॉइंट्स गिव्ह अवे केलेत. हे त्यांना कधीही नडू शकतं. जरी आपण किती काही बोललो की अरे खूप कमाल खेळ काय मन जिंकली आरसीबी सारखी वगैरे. नाही
नंबर्स मध्ये ते लोक नाही आता ते करेक्ट 2 पॉईंट गेले ते गेलेच आहेत. बरोबर. नंतर आय गेस अक्षर पटेलचा हे चालू होतं पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. हाँ अभी क्या ऐसे मैचेस होते रहते वगैरह बहुत अच्छे खेले हम लोग. एकदम मूड ऑफ दिसत होता रे चेहऱ्यावर प्रॉपर दिसत होता. मॅच दिल्लीचीच होती असं मला वाटतं. ती इज जस्ट दॅट त्यांनी शेवटच्या त्या 2 बॉलमध्ये एक तर मला पण मिलरनेच पण ऑब्व्हियसली. मला कळत नाही की तो जो त्याने शॉट मारला तेव्हा तो धावायला गेलेला. कोण मिलर धावायला गेला थोडा धावला 2-3 पावलं. डोक्यात ते आलं असणार की हा, कदाचित शेवटच्या हा, बॉलला फिनिश हा. नाही झाली तर माहित नाही ती कदाचित ब्रेन फ्रीज मोमेंट असेल त्याच्यासाठी जी ते स्मिथची झालं. झालेली. त्याचे कन्फ्युजन झालं हा, असं मला हा. वाटतं. आणि प्रसिद्ध कृष्णाचा कसा बॉलर वाटतो मला की प्रसिद्ध कृष्ण डिसेप्टिव्ह बॉलर आहे. हम्म, सो तो कदाचित माझ्या शेवटच्या बॉलला सिराज असताना तर त्याने दिला असता रन. हम्म. पण प्रसिद्ध कृष्ण स्लोअर वन टाकतो मध्येच हम्म. किंवा ते काय करतो मिलरला तेच केलं त्याने स्लोअर शॉर्ट बॉल आणि टाकला त्या बॉलला वाईडची अपील पण झाली. जस्ट वाचला काहीतरी 1.80 1.87 मिलरची हाईट होती आणि बॉल 1.75 वरून गेला. सो थोडक्यात त्या height च्या वर जायला पाहिजे. 8.87च्या वर जायला पाहिजे होता. हम्म. सो तो वाईट दिला असता तर 0.87च्या वर गेला असता. मग मॅच 1.87. येस पण असो दिल्लीने मिलरने प्रूव्ह केलं तो साऊथ आफ्रिकेचा आहे. दिल्लीने प्रूव्ह केलं ते दिल्ली काय मिलर मॅच किलर. पण आपल्याला एक खूप चांगली मॅच बघायला मिळाली आज. फायनली पहिली IPL ची Yes, मॅच या yes. वर्षीची. जयशाला थँक्स बोलायला हवं यासाठी बरोबर. आणि धुरंधर साठी सुद्धा. येस. आणि आजची मॅच तुम्हाला कशी वाटली? KL राहुलची इनिंग तुम्हाला कशी वाटली? डेव्हिड मिलरचा फकअप तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा. प्रसिद्ध कृष्णाची बॉलिंग कशी वाटली ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा कमेंट्स मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला. क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. झोप तू जाऊन झोप. मला खूप वेळ झालाय. काय पेंग लागली आज.